रवींद्र धंगेकरांविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस ठाण्यातील आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीर पद्धतीने जमाव एकत्र केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं। या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्यावरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस ठाण्यातील आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर। रवींद्र धंगेकरांवरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, काय माहिती आहे? रवींद्र धंगेकर यांच्यासोबत 35 ते 40 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये नितीन मधुकर, रवींद्र धंगेकर, सचिन हेडे, अक्षय माने अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे। नितीन मधुकर कदम यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि सातपुते हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर एकत्रित पद्धतीने हा गुन्हा दाखल झाला आहे। पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकरांनी आणि नितीन कदम यांनी जे एकत्रित आंदोलन केलेलं होतं, भाजपच्या विरोधात पैसे वाटप केल्याचा त्यांनी आरोप केलेला होता। या प्रकरणाच्या संदर्भानं पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये कलम 143, कलम 145, कलम 149, 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 126 या अशा वेगवेगळ्या कलमांच्या अन्वये ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की आंदोलनाच्या नंतर सातत्यानं भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती। काल मतदानाचा दिवस होता, काल गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण बघतोय की या सगळ्या घटनेच्या नंतर आता काय नेमक्या प्रतिक्रिया येतात विरोधी पक्षाच्या हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी। तर रवींद्र धंगेकरांवरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ठाण्यातील आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे। बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे।